दुसरी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आपण अशी बघणार आहोत की शिमोन नावाचा एक व्यक्ती होता. तो शिमोन नावाचा व्यक्ती येशू ख्रिस्ताची वाट बघत होता, कारण पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत तू येशूला बघणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाहीस. तर अशा शिमोन नावाच्या व्यक्तीविषयी आपण आज बघणार आहोत की जेव्हा येशू ख्रिस्ताला त्या मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन आले त्यावेळेस दोन व्यक्ती येशू ख्रिस्ताला भेटतात आणि त्याच्यामधली एक व्यक्ती होती शिमोन. आणि आपण बघूया लोककृत शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायाचं 25वं वचनापासून आपण ऐकणार आहोत. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. तर या शिमोन ह्याचा ह्याचा उल्लेख जो केलेला आहे, ह्याचं जे ओळख अशी सांगितलेली आहे की शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेममध्ये होता. कुठे राहत होता? यरुशलेममध्ये. तो काय होता? नीतिमान आणि भक्तिमान. नीतिमान आणि भक्तिमानचा अर्थ काय? की तो परमेश्वराच्या पवित्र शास्त्राप्रमाणे चालणारा होता, परमेश्वराची स्तुती आराधना करणारा होता, म्हणजे एक धर्मी मनुष्य होता. दुसरी गोष्ट त्याच्याविषयी लिहिलेली आहे की त्याच्यावर तो इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता. इस्रायलच्या सांत्वनाची वाट म्हणजे काय प्रियांनो? इस्रायल या देशाला वाचवणारा, तारणारा जो उद्धार करता आहे, तो जो परमेश्वर येशू ख्रिस्त आहे त्याची वाट बघणारा व्यक्ती होता. म्हणजे तो हा जो शिमोन होता हा येशू ख्रिस्ताची वाट बघणारा मनुष्य होता आणि त्या लिहिलंय त्याच्यावर पवित्र आत्मा होता. यरुशलेममध्ये राहणारा नीतिमान, भक्तिमान, इस्रायलच्या सांत्वनाची, इस्रायलच्या शांतीची, जो शांती घेऊन येणार आहे अशा येशू ख्रिस्ताची वाट बघणारा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शिमोनविषयी लिहिलेली आहे, पवित्र आत्मा त्याच्यावर होता. काय होता? पवित्र आत्मा त्याच्यावर होता. तर हा जो शिमोन आहे याच्याविषयी पुढे लिहिले, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. हा जो शिमोन होता याच्यावर काय होता? काय होता? पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्म्याने त्याला काय सांगितलं होतं? प्रभूच्या ख्रिस्ताला, पित्याच्या पुत्राला जोपर्यंत तू बघणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाहीस. बरोबर? आणि म्हणून हा त्याच्या म्हातारपणामध्ये जो नीतिमान होता, जो भक्तिमान होता, असा हा पुरुष जो यरुशलेममध्ये राहत होता आणि ज्याच्यावर पवित्र आत्मा होता, हा पुरुष आता कुणाची वाट बघत होता? येशू ख्रिस्ताची वाट बघत होता. आणि प्रियांनो, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत येशूला बघणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाहीस. आणि मग त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आई बाप येशूला आत घेऊन आले. बघा, आता येशू ख्रिस्ताला मंदिरात आणले कशासाठी? अर्पण करण्यासाठी. बरोबर? आता यरुशलेम हे खूप मोठं शहर आहे. आता जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी आणलं होतं तेव्हा पवित्र आत्म्याने शिमोनला सांगितलं, ज्याची तू वाट बघत आहे तो मंदिरात आला आहे. आमेन. ज्याची तू वाट बघत आहे तो मंदिरात आहे. आणि मग पवित्र आत्मा शिमोनला मंदिरामध्ये घेऊन येतो. आणि प्रियांनो, मग असं होतं की असं आता इथे परत लिहिलंय की नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आई बाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले. आणि मग जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरात आणण्यात आलं, शिमोन पण मंदिरात आला. आणि प्रियांनो, हा एक प्रकारे देवाने येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे. येशू ख्रिस्ताला पित्याने या जगामध्ये साऱ्या मानव जातीची सगळ्या पापांना घेऊन जाण्यासाठी पाठवले आहे. याच्यासाठी परमेश्वराने काही साक्षीदार नेमून ठेवले होते.
काल आपण बघितलं मेंढपाळ. मेंढपाळ साक्षीदार होते. मेंढपाळांना कोणी जाऊन सांगितलं की जगाचा तारणारा, एका मोठ्या आनंदाची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे की जगाचा तारणारा या जगामध्ये आलेला आहे. कोणी सांगितलं? देवदूतांनी जाऊन कुणाला सांगितलं? मेंढपाळांना. आणि मग मेंढपाळांनी जाऊन काय केलं? त्या गव्हाणीत जाऊन येशू ख्रिस्ताला बाळंत्यामध्ये गुंडाळलेल्या एका बालकाला बघितलं आणि खात्री करून घेतली की खरोखर जगाला तारणारा या जगामध्ये आलेला आहे. बरोबर. आता दुसरा साक्षीदार हे आहे की पवित्र आत्म्याने शिमोनला सांगितलं की बघ, इस्रायलला सांत्वना देणारा, इस्रायलला शांती देणारा एकच शांतीचा राजकुमार आहे जो पित्याचा पुत्र या जगामध्ये येणार आहे आणि त्याला बघितल्याशिवाय तू मरणार नाही. आता तोच पवित्र आत्मा जो त्याच्याबरोबर होता जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये घेऊन आलं तेव्हा तो पवित्र आत्मा शिमोनला मंदिरामध्ये घेऊन आला. आमेन. तो प्रियांनो, हे सुद्धा नियमशास्त्राप्रमाणे बघा कुठल्या गोष्टी झाल्या येशू ख्रिस्ताविषयी आपण बघितलं तर 5 गोष्टी आत्तापर्यंत नियमशास्त्रानुसार येशू बरोबर झाल्या. आणि ती म्हणजे त्याची सुंता झाली, त्याचं नाव ठेवण्यात आलं, मरियेचं शुद्धीकरण झालं, येशूचं समर्पण झालं आणि त्या समर्पणामध्ये त्या बलिदान जे करायचं होतं ते बलिदान पण झालं. अशा 5 गोष्टी नियमशास्त्राप्रमाणे पूर्ण झाल्या. आणि आता काय करतो शिमोन? येशू ख्रिस्ताला, जे छोटं बाळ आहे, 40 दिवसाचं बाळ आहे, त्याला हातामध्ये घेतो आणि देवाचा धन्यवाद करत म्हणतो, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊन देत आहे. त्या येशू ख्रिस्ताला आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला काय म्हणतो? हे प्रभू. काय म्हणतो? हे प्रभू, हे देवा. आणि मग त्याला सांगतो की आता आपल्या सांगण्याप्रमाणे, आपल्या वचनाप्रमाणे, आपण जसं मला सांगितलं होतं की जोपर्यंत येशूला बघणार नाही तोपर्यंत तू मरणार नाहीस, आता मला मरणाची वाट मोकळी झालेली आहे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. जे तारण येशू ख्रिस्ताने क्रूसावर जाऊन दिलं, पण प्रियांनो, बऱ्याच लोकांनी तारण येशू ख्रिस्ताला स्वीकार करण्याने सुद्धा, म्हणजे येशू ख्रिस्त मरण्याच्या आधीच, क्रूसावर जाण्याच्या आधीच, ज्यांनी येशू ख्रिस्तावर, तो ख्रिस्त आहे, तारणारा आहे, परमेश्वराचा पुत्र आहे, हे विश्वास ठेवलं, त्यांचं तारण झालं. किती लोकांना कळतंय? येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, त्याच्या रक्ताद्वारे सगळ्या मानवजातीची सगळी पापं माफ झाली. पण प्रियांनो, ज्यांनी त्याला पाहिलं आणि ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की हाच येशू ख्रिस्त आहे, हाच तारणारा आहे, त्यांचंही तारण झालं. विश्वासाने त्यांचंही तारण झालं. आणि म्हणून तो म्हणतो, माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले. आणि असं लिहिलंय, तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. येशू ख्रिस्ताची, जसं आम्ही बघितलं की येशू ख्रिस्ताची कुठलीही गोष्ट गुप्त नव्हती. किती लोकांना समजतंय? येशू ख्रिस्ताची कुठलीही गोष्ट गुप्त नव्हती, कारण जे काही झालं ते सगळ्यांच्या समक्ष झालं. तो गुप्तरीतीने नाही आला, गुप्तरीतीने नाही जगला, गुप्तरीतीने क्रूसावर नाही गेला, गुप्तरीतीने तिसऱ्या दिवशी उठला नाही. प्रियांनो, इथं लिहिलेलं आहे, तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. आता पवित्र आत्मा त्याच्याद्वारे भविष्यवाणी करत आहे. पवित्र आत्मा जेव्हा येतो ना, 2 गोष्टी लक्षात ठेवा प्रियांनो. आता जर शिमोन याच्या जीवनातनं तुम्हाला पवित्र आत्म्याविषयी जर शिकायचं असेल तर 2 गोष्टी शिका. एक गोष्ट, पवित्र आत्मा नेहमी तुम्हाला येशूकडे घेऊन येतो. किती लोक समजतात? पवित्र आत्मा तुम्हाला कुठेही जगामध्ये घेऊन जाणार नाही, कुठल्या व्यक्तीकडे घेऊन जाणार नाही. पवित्र आत्मा जर तुमच्यावर आहे तर पवित्र आत्मा नेहमी आम्हाला कुठे घेऊन जातो? ले चल हमें तू पवित्र आत्मा
येशू के चरणों में. तो नेहमी तुम्हाला येशूकडे घेऊन येतो. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येतो तेव्हा तुमच्याद्वारे भविष्यवाण्या होतात. आमेन. पवित्र आत्म्याद्वारेच केलेल्या भविष्यवाण्या या भविष्यवाण्या आहेत, नाही तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून इथे लिहिलं आहे ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी. परराष्ट्रीय म्हणजे कोण? आमच्यासारखे लोक. येशू ख्रिस्त फक्त इस्रायली लोकांसाठी नाही, यहुदी लोकांसाठी नाही, परंतु कुणासाठी आला होता? युनानी लोकांसाठी नाही, परंतु आमच्यासारख्या परराष्ट्रीयांसाठी तो पण आला होता. म्हणून ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड. उजेडचा अर्थ होतो सत्य. सत्याचा अर्थ होतो आम्हाला स्वतंत्र करणारा. आणि म्हणून प्रियांनो इथे लिहिलेलं आहे यशया 42व्या अध्यायाचं जर आम्ही 6वं वचन वाचतो तर येशू ख्रिस्त मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करेल. येशू ख्रिस्ताविषयी सांगितले की राष्ट्रांना, फक्त इस्रायलला नाही. कशाला? सगळ्या जगातल्या सगळ्या राष्ट्रांना येशू ख्रिस्त हा प्रकाश किंवा उजेड झालेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त प्रत्येकाचा तारण करता आहे. प्रत्येकाचा तारण. प्रत्येकाला वाटतंय ज्याला पण मला तारण पाहिजे, मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे, मला स्वर्गामध्ये प्रवेश पाहिजे, तर प्रियांनो तारणकर्त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि फक्त म्हणून मी सांगितलं की तो परराष्ट्रीयांसाठी सुद्धा उजेड प्रकाश झाला. येशू ख्रिस्त मानव जातीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी या जगामध्ये आला होता. आणि मग ती जी सुवार्ता आहे ही जगाला कळवण्यासाठी त्यावेळेस शिष्यांचा आणि या जगामध्ये परमेश्वर आमचा वापर करत आहे, आमचा उपयोग करत आहे. आणि म्हणून लिहिलेलं आहे की तो परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. इस्रायल लोकांचा तो काय आहे? वैभव आहे, गौरव आहे, आदर आहे, सन्मान आहे, आणि म्हणजे तो इस्रायलचा परमेश्वर आहे. म्हणून इस्रायल लोकांसाठी एक स्पेशल परमेश्वराचं फेवर होतं की तो इस्रायली होता, तो यहुदी होता, तो इस्रायल राष्ट्र त्याच्या तो त्याच्यावर खूप प्रेम करत होता. पण त्यांच्याबरोबर त्याने आमचाही उद्धार केला, आमच्यावरही प्रेम केलं. आणि लूककृत शुभवर्तमानाचं पुढचं वचन असं सांगतं 33वं वचन, त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. आता विचार करा, मरिया आणि योसेफ त्या छोट्याशा बाळाला घेऊन कुठं आलेत? मंदिरामध्ये. त्याचे ते अर्पण करत आहे. आता कुठून तरी एक ज्येष्ठ नागरिक मंदिरामध्ये येतो, त्यांच्या हातातून त्या बाळाला आपल्या हातात घेतो आणि त्याला म्हणतो, हे प्रभू, आता तुझ्या वचनाप्रमाणे मी मरण्यास मोकळा झालो, मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी तुला स्पर्श केला, आता मी मरण्यासाठी मोकळा झालो. आणि मग परत तो म्हणतो की तू परराष्ट्रीयांसाठी उजेड आणि इस्रायलचं वैभव आहे. मग ह्या ज्या गोष्टी, म्हणजे जेव्हा आपण बघितलं की जेव्हा मेंढपाळसुद्धा येशूला बघायला येतात तेव्हा योसेफ आणि मरिया आश्चर्यचकित होतात. अरे हे कसं झालं? एका गव्हाणीच्या एका कोपऱ्यामध्ये रात्री येशू ख्रिस्त जन्मलेला आहे आणि त्या एवढ्या रात्री मेंढपाळ त्यांना शोधत त्या गव्हाणीत येत आहेत येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी. त्यावेळेस सुद्धा ते आश्चर्यचकित झाले आणि आता सुद्धा ते आश्चर्यचकित झाले की ह्याला कसं माहिती शिमोनला की हा येशू आहे? कारण येशूचं नाव तर आत्ता ठेवलंय. किती लोकांना कळतंय? बरोबर, 8व्या दिवशी येशूचं नाव ठेवलेलं आहे आणि याला कसं कळलं की हा प्रभू आहे? आणि ते आश्चर्यचकित झाले. कारण प्रियांनो, येशू ख्रिस्त किती महान आहे हे योसेफ आणि मरियेला तोपर्यंत कळलेलं नव्हतं. त्यांच्या पोटी, म्हणजे तिच्या पोटी कुठला किती महान पुरुष जन्माला आलेला आहे, तो देव आहे, तो देवाचा पुत्र आहे,
तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, हे मरियेला आता अनुभवात न कळत होतं, जे त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होतं. आणि मग जेव्हा शिमोन त्याला आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा आणि जे काही बोलतो त्याच्यानी दोघांनाही त्याचे आश्चर्य वाटते. आणि मग पुढे असं लिहिलं आहे, लूककृत शुभवर्तमानाचं दुसऱ्या अध्यायाचं 34 वचन सांगतं, शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले. आणि त्या जसं आपल्याकडे मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची एक प्रथा आहे आपल्यामध्ये, जे वृद्ध लोक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्या वेळेससुद्धा हा वृद्ध होता, येशू ख्रिस्त छोटा होता. आणि मग त्यांनी काय केले, मरिया, योसेफ आणि येशू ख्रिस्ताला आशीर्वाद दिले. आणि तो स्पेशली मरियेला म्हटला, काय म्हटला, मरिया हिला म्हटला, पहा, इस्रायेलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी, म्हणजे हा जो पुत्र तू उत्पन्न केलेला आहे मरिये, हा येणाऱ्या दिवसामध्ये इस्रायलमध्ये खूप साऱ्या लोकांच्या पडण्याचा आणि खूप साऱ्या लोकांच्या उठण्याचं कारण बनणार आहे. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते तारले जाणार आहेत, परंतु जे विश्वास ठेवणार नाहीत ते पडणार आहेत. प्रियांनो, आज हे जग फक्त 2 हिस्सांमध्ये जर आपण बघितलं, वेगळी जर आपण बघितलं, तर हे पूर्ण जग 2 लोकांमध्ये विभागलं गेलेलं आहे. एक येशूवर विश्वास ठेवणारे आणि एक येशूवर विश्वास न ठेवणारे. जे येशूवर विश्वास ठेवतील ते उंचावले जातील आणि जे येशूवर विश्वास ठेवणार नाहीत ते पाडले जातील, ते पडले जातील. आणि म्हणून असं लिहिलेलं आहे की इस्रायलमध्ये अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. याचा अर्थ असा आहे की जो परमेश्वर आज लोकांना तारण्यासाठी या जगामध्ये आला, त्याच येशूला लोक वाईट बोलतील, त्या येशूला लोक वाईट प्रकारे वागवतील आणि त्याच येशूला लोक क्रुसावर चढवतील. तो काय सांगतो मरियेला, आता तो काय सांगतोय, भविष्यवाणी करून सांगतोय, देख बघ मरिया, हा तुझा जो पुत्र आहे त्याला, म्हणजे असं वचनामध्ये बरेचदा लिहिलेलं की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. बरोबर, जे बांधणारे लोक असतात ते एक दगडाला नापसंत करतात की तो या बिल्डिंगचा तो भाग होऊ शकत नाही, कारण तो चांगला नाही आहे दगड, हा बिल्डिंगच्या बांधकामामध्ये तो वापरण्यात नाही येणार कारण तो चांगला नाही आहे. पण तो दगड असा असतो की त्या बिल्डिंगला नाव देण्यासाठी त्या दगडाचा वापर होतो, म्हणजे तो कोनशिला बनतो. येशू ख्रिस्ताला इस्रायलनी नाकारलं, इस्रायली लोकांनी त्याला ॲक्च्युली क्रुसावर दिलं, एवढं त्याचे हाल केले, त्याचे एवढे त्याच्याविषयी वाईट प्रकारे बोललं गेलं, वाईट प्रकारे त्याला वागवलं गेलं. पण तोच येशू ख्रिस्त जो इस्रायली लोकांनी नापसंत केलेला होता, तोच त्यांच्यासाठी कोनशिला झाला, तोच त्यांच्या तारणाचा मार्ग बनला. आमेन. तो म्हणून प्रियांनो असं लिहिलेलं आहे की लोक त्याच्याविषयी, त्याच्या विरुद्ध बोलतील असे चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. म्हणजे तुला पुढे जाऊन मरियेला वाईट वाटू नये की माझ्या लेकराविषयी लोक असं बोलतात, माझ्या लेकराला लोक वाईट प्रकारे संबोधतात. तो मरियेला कुणाला सांगतो, हे स्पेशली मरियेला सांगत आहे. आणि मग पुढे तो सांगतो, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावेत. आणि येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन त्यावेळेसही आणि आत्ताही वचनाद्वारे आमच्या मनातले विचार उघडे केले. वचन असं सांगतं की वचन हे जीवित आहे, प्रबल आहे, प्रत्येक दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे आणि विचार आणि भावनांना ओळखणारं आहे.
हा जो येशू ख्रिस्त आहे, जेव्हा आपल्या वचनातून बोलायचा तेव्हा लोकांच्या मनातले विचार प्रकट व्हायचे. जेव्हा तो वचनामधनं बोलायचा तेव्हा लोक त्या वचनाचा जसा विचार करायचे तसं त्यांची अंतकरणातली गोष्टी प्रकट व्हायच्या. जसं येशू ख्रिस्त जेव्हा येशू ख्रिस्त वचनाचा प्रचार करायचा तेव्हा खूप सारे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे आणि त्याच्या मागे चालायला लागायचे. परंतु शास्त्री परुषी लोकांना ते आवडायचं नाही. एकदा त्यांना तो म्हटला की तुम्ही सफेदी लावलेल्या कबरेसारखे आहात. सफेद रंगाने रंगवलेल्या कबरेसारखे तुम्ही आहात. कारण वरतून ती कबर खूप चांगली दिसते, कारण त्याला काय लावलेला असतो, सफेद कलर लावले असतं. पण त्या कबरेमध्ये काय असतं, एक मृतदेह असतो जो सडलेल्या अवस्थेत असतो. म्हणजे तो पुरुषांना काय सांगायचा, तुम्ही वरतून चांगले दिसता पण तुम्ही आतमध्ये सडलेले आहात. म्हणजे हा येशू ख्रिस्त. आणि मग तो जेव्हा चिन्ह चमत्कार करत फिरायचा तेव्हा तो लोकांना काय म्हणायचा, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय आहे हे येशू ख्रिस्ताला माहीत होतं. आणि म्हणून इथे लिहिलेलं आहे, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातले विचार उघडकीस यावे. हा जो शिमोन आहे हा मरियेला सांगतो, याच्याद्वारे पुष्कळ लोकांच्या अंतकरणातले विचार काय होतील. आजही जेव्हा वचन वाचतो तेव्हा काय होतं, आमच्या अंतकरणातले विचार परमेश्वर आम्हाला दाखवून देतो. आणि पुढं असं लिहिलंय, आणि तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोगसून जाईल. आणि मग तो मरियेविषयी एक खूप मोठी भविष्यवाणी करतो की याच पुत्रामुळे तुझ्या हृदयातनं काय जाईल, तलवार भोकसली जाईल. तलवार तुझ्या हृदयातनं आरपार जाईल. याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर दिला गेला आणि त्याला पकडल्यापासून, यहुदा इस्करियोतीने त्याला पकडून दिल्यापासून क्रूसावर मरेपर्यंत येशू ख्रिस्ताने जे यातना त्या क्रूसावर सहन केल्या त्या मरियेने स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्या. आणि स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या पुत्राला क्रूसावर जाताना बघणं, त्याला पकडून देणं, त्याला त्याच्या तोंडावर थुंकणं, त्याला चापटी मारणं, त्याच्या डोक्यावर काट्यांचं मुकुट टाकणं, त्याच्या पाठीवर 39 फटके मारणं, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकणं, त्याला तहान लागली तर त्याला आंब पाजणं, त्याची चेष्टा करणं, हे सगळं. आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावर मरियेने मरताना बघितलं होतं. आज कुठली आई अशी आहे की आपल्या लेकराला इतक्या क्रूर यातना होताना मरताना बघेल आणि तिच्या हृदयातनं तलवार आरपार जाणार नाही. म्हणून तो मरियेला सांगतो, बघ तू अशा पुत्राला जन्म दिलेला आहे की ज्याच्यामुळे तुझ्या हृदयातनं तलवार आरपार जाणार आहे. म्हणजे तू येशू ख्रिस्ताच्या मरणाला जेव्हा आपल्या डोळ्यांनी बघशील तेव्हा ज्या दुःखातनं जाशील ते दुःख इतकं तीव्र असेल, इतकं ज्याला आपण म्हणू की ते दुःख इतकं वाईट असेल की एखाद्याच्या हृदयातनं तलवार गेल्यावर जसं त्याला दुःख होईल तसं ते दुःख तुला सहन करावं लागेल. तर प्रियांनो, शिमोन या व्यक्तीविषयी आपण ऐकलं की हा यरुशलेमेत राहत होता, हा नीतिमान होता, हा भक्तिमान होता, येशू ख्रिस्ताची तो वाट बघत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो त्याच्यावर पवित्र आत्मा होता. जेव्हा येशू ख्रिस्ताला अर्पण करण्यासाठी घेऊन आले तेव्हा तो येशू ख्रिस्ताला त्या मंदिरामध्ये भेटतो, पवित्र आत्मा त्याला तिथे घेऊन येतो आणि तो येशू ख्रिस्ताला आपल्या हातामध्ये घेतो. येशू ख्रिस्ताला तो आशीर्वाद देतो आणि येशू ख्रिस्ताविषयी आणि मरियेविषयी तो भविष्यवाणी करतो. प्रियांनो, आज खरोखर तोच पवित्र आत्मा जो शिमोनवर होता तोच पवित्र आत्मा आज आमच्यावर पण आहे. तर प्रियांनो, आज त्या पवित्र आत्म्याद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या वचनाद्वारे आम्ही सुद्धा येशू ख्रिस्ताला बघू शकतो. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला वचन आणि पवित्र आत्मा या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. याचा आम्ही जसा जसा वापर करू आमच्या जीवनामध्ये, या दोन गोष्टींना जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचा एक हिस्सा बनवू तेव्हा येणाऱ्या ख्रिस्ताला आम्ही बघू. त्यांनी जन्मलेल्या ख्रिस्ताला बघितलं, आम्ही
गुप्त आगमनामध्ये येणाऱ्या ख्रिस्ताला बघू, जर आम्ही वचन आणि पवित्र आत्मा यांना घेऊन चालू. आमेन. तर हे शिमोनाविषयी आपण बघितलं. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी जेव्हा आम्ही बघत आहोत प्रियांनो, तेव्हा अजून एक व्यक्ती त्या मंदिरामध्ये होती. जेव्हा येशू ख्रिस्ताचं अर्पण त्या मंदिरामध्ये होत होतं, जेव्हा मरियेचं शुद्धीकरण झालं आणि येशू ख्रिस्ताचं अर्पण झालं, तेव्हा शिमोन या व्यक्तीने येशू ख्रिस्ताची भेट घेतली. आणि तिथे अजून एक व्यक्ती होती, आपण तिच्याविषयी ऐकणार आहोत, आणि ती आहे संदेष्ट्री हन्ना. आपण हन्नेविषयी पण बघणार आहोत. लोककृत शुभवर्तमानाच्या 2 अध्यायाचं 36वं वचन वाचूया. हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती. संदेष्ट्री म्हणजे भविष्यवक्तीन होती, जी भविष्यवाणी करायची अशी ती स्त्री होती. ती आशेराच्या वंशातील फतुएलाची मुलगी होती. तिच्या वंशाविषयी लिहिलेलं आहे की ती आशेराच्या वंशातली होती, फतुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यावस्थेत संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली. म्हणजे तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती फक्त 7 वर्ष आपल्या नवऱ्याजवळ राहिली. आणि आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. जसं शिमोनाविषयी सांगितलं तसं या हन्नाविषयी गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की ही भविष्यात वक्तीन होती. तिचं लग्न झाल्यानंतर फक्त ती आपल्या नवऱ्याबरोबर 7 वर्ष राहिली आणि विधवा झाल्यानंतर 84 वर्ष ती त्या मंदिरात होती. म्हणजे ते 84 वर्ष, आणि समजा तिचं लग्न 15-16 वर्षात झालं असेल, 7 वर्ष ती आपल्या नवऱ्याबरोबर राहिली असेल, तर ही 100 वर्षाची वृद्धा मंदिरामध्ये राहत होती. आणि लिहिलेलं आहे तिच्याविषयी बघा, 4 गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या आपण बघणार आहोत. विधवा असून मंदिर सोडून न जाता, काय पहिली गोष्ट, मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून देवाची सेवा करत असे. बरोबर, 4 गोष्टी आहेत. तिने मंदिर सोडलं नाही, तिने उपास केला, तिने प्रार्थना केली आणि तिने सेवा केली, तिने उपासना केली. तर प्रियांनो, ह्या व्यक्तीचं विधवा झाल्यानंतरचं काम एकच होतं, मंदिरात राहणं, उपास करणं, प्रार्थना करणं, स्तुती आराधना करणं आणि देवाची सेवा करणं. बरोबर. आणि मग काय होतं, या सगळ्या गोष्टी मिळून त्याचं प्रतिफळ तिला काय मिळतं, तर प्रियांनो, तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. ही भविष्यत वक्ती नव्हती, कोण होती, संदेष्ट्री होती. म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी तिला माहिती होतं. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन आले तेव्हा तिला माहिती होतं की इस्रायलचा तारण करणारा, जगाचा तारणहारा या जगामध्ये आलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. आणि त्याचं आज मंदिरामध्ये अर्पण होत आहे आणि ती त्या येशू ख्रिस्ताला ओळखते आणि ती जवळ येते येशू ख्रिस्ताच्या, छोट्या त्या बाळाच्या. त्यांनी देवाचे आभार मानते. आणि जे लोक यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते, लोकांना असं वाटत होतं की त्यावेळेस रोमी साम्राज्य होतं आणि रोमी लोक इस्रायली लोकांवर खूप जुल्म करत होते, खूप जबरदस्ती करत होते. त्यांनी जे कर लावलेले होते किंवा जे पण अन्याय त्यांच्यावर करत होते. आणि यरुशलेम इस्रायल खूप साऱ्या जाचातनं, खूप साऱ्या त्रासातनं जात होती. आणि त्यांना असं वाटत होतं की आम्हाला घेऊन जाणारा, म्हणजे आम्हाला या रोमी साम्राज्याच्या त्रासातून मुक्त करणारा येशू आहे. पण येशू ख्रिस्त त्यांना रोमी साम्राज्याच्या त्रासातनं मुक्त करण्यासाठी नव्हता आला, त्यांना त्यांच्या पापातनं मुक्ती देण्यासाठी आलेला होता. आणि लोक जे यरुशलेमाच्या किंवा इस्रायलच्या शांतीची वाट बघत होते, तो शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आहे. ही हन्ना ओळखते आणि लिहिलेलं आहे की ती सगळ्यांना त्याच वेळेस ही सुवार्ता सांगायला लागली की प्रियांनो,
इस्रायलला शांती देणारा, यरुशलेमची सांत्वना करणारा, जो जो शांतीचा राजकुमार आहे, जो मुक्तिदाता आहे, जो पित्याचा पुत्र आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो आता या जगामध्ये आला. म्हणजे त्या येशूला हातामध्ये घेऊन ती सगळ्यांना काय सांगत होती? जगाचा तारणारा, इस्रायलचा मुक्तिदाता या जगामध्ये आलेला आहे. त्याच वेळेस ती सुवार्ता तिने लोकांना सांगायला सुरुवात केली. आमेन. तर या इथे आपण आता एक गोष्ट जर शिकायची हन्नेकडनं, तर ती ही आहे की ती त्या मंदिरात राहत होती, परंतु नवीन करारामध्ये परमेश्वराने आमच्या शरीराला त्याच्या पवित्र आत्म्याचं काय केलेलं आहे? मंदिर केलेलं आहे. आम्ही काय आहोत? पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. मंदिरामध्ये काय होतं? उपास, प्रार्थना आणि सेवा आणि स्तुती आराधना होते. आता जर हे मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे, तर या देवाच्या मंदिराने काय केलं पाहिजे? उपास, प्रार्थना, स्तुती आराधना आणि देवाची सेवा. त्यावेळेस मंदिरात जावं लागायचं. आम्ही मंदिरामध्ये येतो, ते पण आमचं कर्तव्य आहे. एकमेकाला भेटणं आणि मंदिरामध्ये येऊन स्तुती आराधना करणं, वचन ऐकणं हे आज आमचं कर्तव्य आहे. परंतु जेव्हा परमेश्वराने आमच्या शरीराला देवाचं मंदिर बनवलेलं आहे, तर प्रियांनो, या मंदिरामध्ये बाजार करायचा नाही, या मंदिरामध्ये लेनदेन झाली नाही पाहिजे. जेव्हा येशू ख्रिस्ताने बघितलं की मंदिर आम्हाला मार्केट प्लेस बनवलं आहे, त्याला खूप राग आला. त्यांनी वेत घेतला आणि सगळ्यांना बाहेर काढलं. आज जर आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तसं हन्नेसारखं या मंदिरामध्ये उपास झाले पाहिजे, प्रार्थना झाली पाहिजे, देवाची सेवा झाली पाहिजे, स्तुती आराधना झाली पाहिजे. तर आणि तरच येणाऱ्या येशू ख्रिस्ताला आम्ही पाहू. ती त्यावेळेस त्या मंदिरामध्ये राहिली, मंदिरामध्येच राहिली. लिहिलं, तिने मंदिर सोडून कुठे गेली नाही. उपास केले, प्रार्थना केली, देवाची सेवा केली, स्तुती आराधना केली आणि म्हणून ती येशू ख्रिस्ताला तिने बघितलं. आता जेव्हा गुप्त आगमनामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला येणार आहे, तेव्हा या शरीररूपी मंदिरामध्ये जर तो उपास बघेल, प्रार्थना बघेल, देवाची सेवा बघेल आणि देवाची स्तुती आराधना बघेल, तरच तो आम्हाला घेऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट हन्नेनी केली ती म्हणजे सर्वांना तिने सुवार्ता सांगितली की जगाला तारणारा हाच येशू ख्रिस्त आहे, हाच परमेश्वर आहे. तर या मंदिराने पण जो येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहे, जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, या मंदिराने पण या शेवटच्या दिवसामध्ये देवाची सुवार्ता, येशूची सुवार्ता सांगणं आवश्यक आहे. आणि जर आम्ही या सगळ्या गोष्टी करतो, तर मग येणारा जो परमेश्वर आहे, आता जो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर सार्वकालिकासाठी आम्ही त्याच्याबरोबर राज्य करणार आहोत, तर प्रियांनो, आज या मंदिराला जपा. हन्नेसारखं या मंदिराची बाजार, म्हणजे हन्नेसारखं या मंदिराला उपास, प्रार्थना आणि सेवेमध्ये आणि सुवार्तेमध्ये व्यस्त करा. आणि जर तुम्ही त्याची मार्केट प्लेस बनवाल, तर मग येशू ख्रिस्त न्याय करायला येणार आहे. मग येशू ख्रिस्त तुम्हाला घालवून देईल. तुम्ही येशू ख्रिस्त गेल्यानंतर दरवाजा ठोकाल आणि तो म्हणेल, हे कुकर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून प्रियांनो, आज येशूची ओळख होणं, आज येशूचे साठी उपास करणं, प्रार्थना करणं, त्याची सेवा करणं, त्याची सुवार्ता सांगणं आज आमचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि जे लोक हे करत असताना देव बघेल, पवित्र आत्म्याने भरून वचनाच्या अनुसार, तरच आमचं येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनामध्ये जाणं फिक्स आहे. नाही तर आम्ही इथेच राहून जाऊ. तर सगळं माहीत असून सुद्धा जर आम्ही इथे राहू, तर आमच्यासारखे अभागी अजून कोणी असणार नाही. आमेन. तर आज आपण येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि शिमोनविषयी ऐकलं, हन्नेविषयी ऐकलं. आता प्रियांनो, खरोखर या वचनातनं आम्ही खूप काही शिकलेलो आहोत. आता मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की खूप साऱ्या लोकांनी यातनं खूप चांगला संदेश घेतलेला आहे. आणि आपण जितके पण लोक आमच्याबरोबर जोडलेले, जे इथे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करो. प्रभू, जितके पण लोक आमच्याबरोबर आहेत,